जम्मू काश्मीरच्या कुलगाम मधल्या हदीगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सध्या चकमक सुरू झालेली आहे। स्थानिक पोलीस, भारतीय लष्कर, सीआरपीएफ यांनी ही संयुक्त अशी कारवाई केल्याची माहिती मिळते आहे। जम्मू काश्मीर मधली आताची ही महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। जम्मू काश्मीरच्या कुलगाम मधल्या हदीगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये ही चकमक सुरू आहे। याविषयी बोलूया, दीपक अहिर आपल्या सोबत आहेत। दीपक, काय अधिकची माहिती आहे? इंटेलिजन्सने माहिती दिली होती की कुलगाम या जिल्ह्याच्या हदीगाम भागामध्ये काही दहशतवादी लपलेले असू शकतात आणि त्या मिलिटरी इंटेलिजन्सला फॉलो करत जम्मू आणि काश्मीरच्या स्थानिक पोलिसांनी आधी तिथे रेड केली आणि त्यानंतर तिकडे दहशतवादी असल्याचं जेव्हा प्रेझेन्स असल्याचं कन्फर्म झालं तेव्हा भारतीय लष्कर सीआरपीएफ हे दाखल झाले आणि काल रात्री बुधवार रात्रीपासून तिथे ही कारवाई सुरू केली आहे आणि त्यांना एकालाही शोधण्यात अद्याप यश आलेलं नाहीये। परंतु ही जी कारवाई आहे, जी स्थानिक पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ तिघांची कारवाई आहे, ती सध्या परिसरात सुरू आहे आणि लवकरच दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये किंवा त्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा आहे। अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी। Thank you.